श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला सांगू इच्छितात, बाळा, तू खूप काही संकटात आणि खूप काही संघर्षातून बाहेर येण्याचा जो काही प्रयत्न करत आहेस, त्यात माझा आशीर्वाद तुला सहाय्यक ठरेल आणि तू त्या खूप काही संकटातून आणि खूप काही काळजीतून सहजच बाहेर पडशील. बाळा, चिंता करत असशील तर या क्षणाला तुझी चिंता थांबव, कारण आम्ही आलो आहोत ते तुला आशीर्वाद द्यायला, तुझ्याकडे ते चमत्कार द्यायला. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा, हा दिवस तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असेल, कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मनासारखं होणार आहे, घडणार आहे. चिंता करू नकोस. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या उपस्थितीत येऊन माझे नामस्मरण करता, चिंतन करता, ध्यान करता आणि काही संकल्प देखील घेता, ते पूर्ण करण्याचा आशीर्वाद मीच तुम्हाला देत असतो. तुम्ही माझ्या इच्छेशिवाय माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. देव सदैव तुमच्या सोबत राहून तुमचे कल्याणच करणार आहेत. देव तुमचे निर्माता आहेत, तेव्हा तुम्ही देवांकडे जे काही मागायचे ते मागू शकता आणि देव ते तुम्हाला नक्कीच देतील, यावर विश्वास ठेवा. श्रद्धेने देवाकडे जा. देव तुम्हाला खूप काही आशीर्वाद, ते सर्व काही सुख देण्याच्या तयारीत आहेत. ते तुम्ही स्वीकार करण्याच्या तयारीत आहात. देव तुमच्यासाठी ते प्रश्न करत आहेत की बाळा, जर तू चिंता सोडून चिंतन करशील तर तू माझा प्रिय बाळ होशील. जेव्हा तुम्ही श्रद्धेने देवांकडे येऊन कोणती तरी विनंती करता, कोणती तरी इच्छा मागता, तेव्हा देवही ते तुमच्यासाठी निर्माण करू इच्छितात आणि ते चमत्कारांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला प्राप्त होते. देव म्हणतात, तुझ्यासाठी येणारे 3 दिवस खूप काही भाग्याचे ठरणार आहेत. तू केलेली प्रत्येक इच्छा या 3 दिवसात पूर्ण होण्याच्या तयारीत मार्गावर तुला दिसून येईल. बाळा, तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते योग्य दिशेने होणार आहेत. आता चिंता करणे थांबवा, काळजी करणे थांबवा. देव तुम्हाला मदत करायला इथे तुमच्यासाठी तुमचे प्रश्न सोडवायला उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि जे काही मनात आहे ते देवांपुढे अवश्य मांडा. देव तुमचे त्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच तुम्हाला देतील. देव म्हणतात, बाळा, तुझ्या विचारांच्याही पलीकडे माझे काहीतरी नियोजन आहे की ते तुलाच प्राप्त होणार आहे. बाळा, तुझी मनातली एक सर्वात मोठी इच्छा तुला आता पूर्ण होताना दिसून येणार आहे काही काळातच. तेव्हा तू देवांवर संपूर्णपणे विश्वास ठेवावा, अशी देवाची आज्ञा आहे. होय बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझे ते प्रश्न मी जाणले आहेत. आता तू त्या संकटांमधून, त्या खूप काही कठीण प्रसंगांमधून सहजगत्या बाहेर पडशील, कारण मी तुला तो मार्ग दाखवत आहे. तू जर देवाचे अनुसरण करशील, देवाच्या आज्ञेत वागशील, तर देव तुला ते चमत्कार देखील देतील. जेव्हा तुम्ही त्या आर्थिक प्रगतीसाठी खूप काही प्रयत्न करून त्या निराशेकडे न जाता तुम्हाला तो आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे, तेव्हा तो देवांचा एक दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करावा. देव तुमच्यासाठी खूप काही प्रश्न सोडवत आहेत आणि तुमच्या दिशेने ते सुख पाठवत आहेत. ते सुख घेण्यासाठी, तो आनंद स्वीकारण्यासाठी
तुम्ही सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुझा विश्वास देखील बसणार नाही की देवाने ही योजना तुझ्यासाठी ठेवली आहे. देव म्हणतात, आता त्यात तू प्रवेश मिळवताच तुला ते सुख, ते आनंद अनुभवता येतील. तुम्ही आजपर्यंत ज्या कार्यांच्या मागे धावत होतात ते कार्य देखील आता देव तुमच्याकडे सहजगत्या पूर्ण करून देऊ इच्छितात. आता तुमचे मन तुमच्या कार्यात लागायला लागेल आणि तुम्ही त्यात रममान होऊन ती इच्छित प्रगती करू शकाल. देवांनी तुमच्यासाठी खूप काही ठरवले आहे. त्या योजना आहेत, ते आशीर्वाद आहेत, ते काही चमत्कार तुम्हाला देण्यासाठी देवदूतांकडे ते पाठवू इच्छितात. तुम्ही ते कर्म करावे आणि तुम्हाला ते चमत्कार तुमच्या त्या मार्गात प्राप्त होणार आहेत. तुम्ही त्यासाठी जी काही कर्म कराल आणि विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकाल तेव्हा तुम्हाला मार्गात ते देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होतील. देव म्हणतात, मी सुद्धा तू जर माझ्या दर्शनाची इच्छा ठेवशील तर माझे दर्शन तुला त्या काळात होणार आहे, जेव्हा तू तुझे कर्म करत पुढे चालशील विश्वासाने की देव मला पुढे दर्शन देणार आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेव आणि येत्या काळात तुला ते माझे दर्शन सुद्धा प्राप्त होईल. कारण तुम्ही श्रद्धेने मला हाका मारत आहात, माझे नामस्मरण चिंतन करत आहात. तुम्ही देवाकडे तुमच्या इच्छेने आला आहात. तुमचा विश्वास आहे की तुमचा देव तुमचे भलेच करणार आहे. तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडवून आणणार आहेत. देव म्हणतात, बाळा, माझे तुझ्यावर संपूर्ण लक्ष आहे आणि तुझ्या कुटुंबावर सुद्धा आहे. तुम्ही आनंदित राहावे हीच माझी इच्छा आहे. तुम्ही ते सर्व काही आनंद पुढील काळात प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, तू आणि तुझ्या कुटुंबाने मागील काळात खूप काही कष्ट करून जे काही प्राप्त केले आहे, पण आता मात्र तुला खूप काही कमी कष्टात आणि त्या संघर्षापासून देव वाचवू इच्छितात आणि तुझ्यासाठी ते अमर्यादित संपत्ती आणि सुख आनंद देऊ इच्छितात. कारण तुम्ही मागील काळात खूप काही परिश्रम केले आहेत, तेव्हा आता देव तुम्हाला तो आराम, ते ऐश्वर्य, ते आनंद आणि ते सुख देऊ इच्छितात. देवांच्या आज्ञेनुसार तुम्ही ते प्राप्त कराल. तुम्हाला ते एखाद्या चमत्काराद्वारे प्राप्त होईल. देव म्हणतात, या 3 दिवसानंतर तुझ्यासाठी खूप काही आश्चर्यकारक घडणार आहे, तेव्हा तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद येत आहेत. ते तुझ्या मार्गात आहेत. तुम्ही जी प्रार्थना माझ्याकडे मागितली आहे की त्यात तुम्ही संपत्तीसाठी काही आशीर्वाद मागितले आहे, कोणी त्या प्रेमासाठी ते आशीर्वाद मागितले आहे, कोणी त्या सुखासाठी ते आशीर्वाद मागितले आहेत, ते सर्वच काही तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळेल आणि त्या आनंदाचा अनुभव तुम्ही येत्या काळातच प्राप्त करणार आहात. आता कुठलाही उशीर किंवा खूप काही वेळ लागणार नाही. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. हे ब्रह्मांड सुद्धा तुमच्यासाठी कार्य करत आहे. विश्वासाने पुढे जा आणि ते सर्व काही मिळवण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. देव तुमच्या प्रार्थनेला होकारार्थी उत्तर देऊ इच्छितात. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा. या काळात देव तुमच्याकरता आश्चर्यकारक खूप काही
करणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. ज्याप्रमाणे आश्चर्यकारक अनुभव, आश्चर्यकारक मार्गदर्शन, आश्चर्यकारक उपचार आणि आश्चर्यकारक संधी तुम्हाला दिल्या जातील, जे तुमच्यासाठी एक आश्चर्याने भरून देवाचा संदेश किंवा आशीर्वाद असेल, ते तुम्ही प्राप्त कराल आणि खूप काही आनंद येत्या काळात तुम्ही प्राप्त कराल. देव तुम्हाला सांगू इच्छितात की एका चमत्काराद्वारे तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करणार आहात. तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव निवास होणार आहे. तुमची ती खूप काही काळापासून चालत आलेली कमतरता आता खूप काही विपुलतेत परिवर्तित होऊन लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे. तुमच्या सर्व काही जीवनाचे खूप काही परिवर्तन होणार आहे. ते चांगल्यासाठी होणार आहे, शुभ दिशेकडे होणार आहे. तुमच्याकडे आता लक्ष्मीचा वास निरंतर आणि भरभराट करणारा ठरणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या कितीतरी चिंता नष्ट केल्या आहेत. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास कर आणि पुढे जा, कारण तुझ्या कर्मातून ते तुला प्राप्त होणार आहे. येत्या काळात देव तुम्हाला अशा काही संधी देऊ इच्छितात ज्यामुळे तुमचे पुढील जीवन स्थिर स्थावर होणार आहे, ज्यासाठी तुम्ही देवाची वारंवार प्रार्थना करत आहात. देव स्वतः ते आशीर्वाद घेऊन तुमच्याकडे येत आहेत. ते स्वीकार करा आणि आनंदी व्हा. तुमच्या येणाऱ्या जीवन कालात आता खूप काही शुभ परिवर्तन होणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या कर्मात चुका करू नकोस, कारण आता तुझे कर्मच तुझे पूर्ण नशीब बदलायला तयार आहे. तेव्हा जर तू कर्मात चुकलास तर तुझी प्रगती थांबेल. त्यासाठी जर तू खूप काही प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करशील, तेव्हा देवही तुला ते चमत्कार देतील. देव तुमच्या स्वप्नांना खरे उतरवण्यासाठी तुम्हाला मदत करू इच्छितात. ती मदत लवकरच तुम्हाला देवांकडून प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा, श्रद्धेने पुढे या आणि ते आशीर्वाद प्राप्त करा. देव तुम्हाला ते अमूल्य मार्गदर्शन आणि त्या संधी देऊ इच्छितात ज्यामुळे तुमचे पुढील जीवन सुखाने आनंदाने बहरणार आहे. देव म्हणतात, तुझ्याकडे लक्ष्मी स्थिर होणार आहे. तेव्हा तू त्या कार्यात मन लाव आणि अधिकाधिक प्रयत्न कर आणि तुझ्या प्रयत्नांना देव आशीर्वाद देऊन तुला पुढे नेतील आणि तुला योग्य ते ध्येय आणि सामर्थ्य देऊन तुला ते तुझे ध्येय प्राप्त करण्यास मदत करतील. तुमचा देवांच्या या संदेशांवर आणि चमत्कारांवर विश्वास असेल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहेत. तुमच्याकरता देव ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवण्यासाठी सज्ज आहेत. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देव म्हणतात, बाळा, माझ्याकडे ये. मी तुझा निर्माता आहे. तू माझा पुत्र आहेस आणि तुझ्यावर मी भरभरून आशीर्वादांचा आणि प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो. तेव्हा तू ते आनंदाने स्वीकार कर आणि त्या आशीर्वादाने परिपूर्ण हो. बाळा, मी तुला तुझ्या आयुष्यात कोणतीही कमतरता किंवा काही अडचण येऊ देणार नाही, यावर विश्वास ठेव. पुढील काळात देव तुम्हाला ते निर्णय घेण्यासाठी ते सामर्थ्य प्रदान करू इच्छितात ज्यामुळे तुम्ही तो निर्णय अगदी वेळेवर आणि सहजपणे घेऊ शकाल आणि तो मार्ग धराल जिथे तुमची प्रगती, तुमचे ऐश्वर्य त्या मार्गात तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, चिंतेत वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा चिंतन करा, तू मला प्राप्त करशील. देव म्हणतात, जर तुझे मन
चिंतनात लागले तर तुला माझे दर्शनसुद्धा होईल, यात काही शंका नाही. जो बाळ मनापासून धावा करेल त्याला माझे दर्शन घडेल. तुम्ही या क्षणाला शक्तिशाली संदेश ऐकत आहात, तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचाही या संदेशांवर संपूर्णपणे विश्वास असेल आणि संपूर्णपणे देवांच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. देव येत्या काळात तुमच्या अडचणी नष्ट करोत, तुमच्यावर तो निरंतर आशीर्वाद देवोत आणि तुमच्या घरी सुखाचे आनंदाचे क्षण वारंवार येवोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.